नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर मित्रांनो, चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख मुख्य दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे, आपणासाठी ही बातमी दिलासादायक आहे. जुनी पेन्शन अपडेट, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णायक इशारा, जाणून घ्या सविस्तर. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, जुनी पेन्शन योजना अपडेट संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणीनंतर याचिका का वर्ग करण्यात आली, याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओतून पाहूया. आज आपण पाहत आहात ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ, व्हायरल केलेला महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहत आहात. बातमी जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात स्पष्ट करण्यात आली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या कायदेशीर लढाईत सध्या एक महत्त्वाचे वळण समोर आली आहे. या संदर्भाने 18 डिसेंबरला निघणारे हे प्रकरण दुसऱ्या बेंचकडे किंवा दुसऱ्या बेंचवर वर्ग का करण्यात आले किंवा त्या बेंचकडे प्रकरण का गेले, प्रकरण 4 गट का पडले, असे अनेक प्रश्न आहेत. पेन्शनच्या नावाखाली संभ्रम पसरवणाऱ्यांना जुनी पेन्शन योजना प्रदीप महाले यांनी असा सल्ला दिला आहे की प्रदीप महाले ही केस लढत आहे. त्यांनी असा सल्ला दिला आहे की सविस्तर बातमीमध्ये हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न देता आवश्यक व हमखास पहा. नियुक्ती दिनांक व न्यायालयाची भूमिका. जुनी पेन्शन योजना पात्रता ठरवताना नियुक्ती हाच सर्वात महत्त्वाचा निकष आहे. कारण न्यू पेन्शन योजना NPS देखील याच आधारावर लागू करण्यात आली होती. न्यायालयाने ही बाब मान्य करून पूर्णवेळ, अर्धवेळ, अंशतः अनुदानित, अनुदानित, विना अनुदानित अशा सर्व कर्मचाऱ्यांना एकाच मूळ याचिकेत स्थान दिले होते. सुरुवातीला न्यायालयाने कर्मचाऱ्यांमध्ये काही भेदभाव केला नव्हता. प्रकरणाचे वर्गीकरण व दिरंगाईचे कारण नोव्हेंबर 2015 पासून हे प्रकरण अंतिम निर्णयाच्या टप्प्यात आले होते. मात्र 18 डिसेंबर 2025 ला सकारात्मक निकाल अपेक्षित असताना काही घटकांनी न्यायालयाची दिशाभूल करून प्रकरणाची विभागणी करण्याची मागणी केली. यामुळे हे जुन्या पेन्शन योजनेचे प्रकरण एकाच याचिकेचे 4 स्वतंत्र गट निर्माण केले आणि हे अंतिम टप्प्यात प्रकरण पुन्हा मिसलेस आणि डायरेक्शन मध्ये गेले. आता बेंच बदलण्याचे कारण काय? सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली जुनी पेन्शन योजना, त्या अनुषंगाने या योजनेचे स्वतंत्र 4 गट झाल्यामुळे प्रत्येक गटाची सुनावणी स्वतंत्रपणे होणे आवश्यक आहे. 1 जून पासून न्यायालयाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत आणि त्यामुळे यातच न्यायमूर्ती माहेश्वरी सरांची निवृत्ती जवळ आली आहे. कमी कालावधीत 4 गटांचे निर्णय देणे तांत्रिकदृष्ट्या कठीण झाले आहे. हे प्रकरण आता दुसऱ्या बेंचकडे वर्ग करण्यात आले आहे. संभ्रम पसरवणाऱ्यांना प्रदीप महाले यांचा मुख्य सल्ला. काही लोक 2015 च्या याचिकेच्या फ्रेश याचिका समजले जाईल, म्हणजे काही लोक 2015 च्या याचिकेला फ्रेश याचिका समजतील, असा चुकीचा प्रसार करून पीडित कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करत आहे. पेन्शन योजना चे हिंगणघाटचे
प्रदीप महले यांनी अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत 187 ऑर्डर उच्च न्यायालयाने देऊनही एकालाही पीडितेला प्रत्यक्ष जुन्या पेन्शन योजनेचा लाभ लागू झालेला नाही, ही वस्तुस्थिती समोर मांडली आहे. पेन्शन फायटर प्रदीप महले यांनी राज्यातील सर्व पीडित पेन्शन बांधवांना विनंती केली आहे की या प्रकरणाचा निकाल सर्वांनाच लागू होणार आहे. त्यामुळे कोणीही घाईघाईत नवीन याचिका दाखल करून प्रकरणात अडथळे निर्माण करू नयेत. कारण मूळ याचिकेवर जाहीर होईल आणि सकारात्मक निकाल लागेल असा विश्वास प्रदीप महले यांनी व्यक्त केला. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे मुख्य काम ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल करत आहे आणि हाच हेतू चॅनलचा आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.